जय मित्रांनो, स्वागत आहे आपलं द चॅनलवर. मित्रांनो, सध्या आदिवासी समाजाचे जे काही 12,500 जी पदं होती, तर त्या पदासंदर्भात बघा माननीय जे काही आमदार महोदय आहे संदीप धुर्वे साहेब, तर त्यांनी बघा जो काही वेळोवेळी सध्या पाठपुरावा केला होता आणि त्या पाठपुराव्याला सध्या एकंदरीत यश आलेलं आपल्याला दिसत आहे. आता जी काही आपल्याला आतुरतेने वाट आहे, तर ती या ठिकाणी जे 12,500 पदांची जी जाहिरात आहे, तर त्या जाहिरातीची आतुरतेने सर्व उमेदवारांना वाट या ठिकाणी बघायला लागत आहे. कारण जे 12,500 जर पदं ह्या ठिकाणी बघा कोणकोणते असणार आहे, तर हे जे 12,500 ची पदं आहे, तर ते संपूर्ण ज्या काही डिपार्टमेंट आहेत, तर त्या डिपार्टमेंटचे असणार आहे. वेगवेगळ्या ह्या ठिकाणी बघा पदं येऊ शकतात. तर त्याचं एकंदरीत जाहिराती ज्या आल्यावरती आपल्याला त्या ठिकाणी बघा समजणार आहे. तर सध्या तरी जो काही 12,500 पदभरती संदर्भात जो काही मुद्दा होता, तर तो वेगवेगळ्या वृत्तपत्रांनी देखील आतापर्यंत बघा उचलून धरला आहे. तर आजच्या दिवसाला या ठिकाणी सकाळ वृत्तपत्र आहे, तर त्याच्यामध्ये देखील बातमी सध्या बघा आलेली आहे. मग ह्याच्यामध्ये सामान्य प्रशासन विभागाला जो काही निर्देश देण्यात आला आहे, आदेश देण्यात आला आहे की या ठिकाणी जे काही 12,500 पदं आहे, 12,500 पदं आहे आदिवासी समाजाच्या, तर त्या संदर्भात बघा लवकरात लवकर जी काही जाहिरात असेल, तर ती जाहिरातीचं काम या ठिकाणी बघा लवकरात लवकर करण्यासंदर्भात तशा सूचना देखील संबंधित सामान्य प्रशासन विभागाने प्रत्येक जे काही डिपार्टमेंट आहे, तर त्या डिपार्टमेंटच्या सचिवांना सध्या बघा देण्यात आला आहे. तर ह्याच्यामध्ये जे काही बातमी आहे, तर ती बातमीमध्ये संपूर्ण जी काही डिटेल्स आहे, तर ती डिटेल्स इथं बघा देण्यात आला आहे. तर ह्याच्यामध्ये जोपर्यंत सध्या बघा इथं लास्टमध्ये काय म्हटलेलं आहे की आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर शासनाने विनाविलंब पदभरतीचे निर्देश दिले. या संदर्भात बघा 13 ऑगस्ट रोजी जो आदेश निर्गमित केला असून त्या आदेशावरती उपसचिव खडसे सरांची या ठिकाणी स्वाक्षरी आहे. मात्र बेरोजगार आदिवासी उमेदवारांच्या आशा पल्लवित झाल्या असून त्यांना जाहिरातीची ह्या ठिकाणी बघा प्रतीक्षा लागली आहे. आता जी ही जाहिरात आहे, तर ती जाहिराती आपल्याला ह्या ठिकाणी बघा येणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे आणि ही जाहिरात लवकरात लवकर येईल. तर त्या संदर्भात माननीय जे काही संदीप धुर्वे साहेब आहे, तर त्यांचं देखील इथं एक स्टेटमेंट देण्यात आलं आहे. तर त्या स्टेटमेंटमध्ये काय म्हटलेलं आहे का सध्या जी काही संपूर्ण पदभरती आहे, तर ती पदभरती आमदार डॉक्टर संदीप धुर्वे साहेब यांनी 2 मार्च 2021 रोजी 31 ह्या ठिकाणी बघा विधानसभेत रोजी या ठिकाणी 31 सभेत तारांकित जो काही प्रश्न विचारला होता, त्याच्यावर तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी पदे भरण्यासंदर्भात लेखी या ठिकाणी हमी दिली होती आणि ती लेखी हमी दिली या ठिकाणी. त्यानंतर पुढील जे काही 10 मार्च 2022 रोजी विधानसभेत भरतीबाबत चर्चा झाल्यावर तत्कालीन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे साहेब यांनी पदे भरण्याचे आश्वासन दिले, तरीही पदभरती करण्यात आली नव्हती. शेवटी बघा पदभरतीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना 28 जून 2024 रोजी आमदारांनी निवेदन दिले आणि या निवेदनावर कार्यवाही होऊन 12,500 जी काही पदभरतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. आणि ही जर मोकळा झाला आहे मार्ग म्हणजे आता 12,500 पदांची जी जाहिरात आहे, तर ती आपल्याला बघा लवकरात लवकर धडकणार आहे. तर सध्या तुम्ही तयारीमध्ये राहा, कारण 12,500 जी पदं असणार आहे, तर ती वेगवेगळ्या डिपार्टमेंटची असणार आहे. तर त्या अनुषंगाने जो काही इथं म्हटल्याप्रमाणे जो सध्या निर्देश देण्यात आला आहे आदिवासी समाजासंदर्भात 12,500 पदभरती संदर्भात, तर तो ह्या ठिकाणी बघा तो देखील तुम्हाला दाखवतो. तर ह्या ठिकाणी स्क्रीनवर तुम्ही बघू शकता. तर हा तो आदेश आहे सामान्य प्रशासन विभागाचा. तर ह्या सामान्य प्रशासन विभागाचा जो आदेश होता, तो 13 ऑगस्ट 2024ला सध्या बघा या ठिकाणी देण्यात आला आहे. मग हा जो आदेश आहे, तर तो कोणाला दिला आहे, तर इथं तुम्ही बघू शकता की अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव, त्यानंतर संपूर्ण जे काही सचिव आहेत सर्व मंत्रालयीन विभाग, म्हणजे ज्या ज्या विभागामध्ये आदिवासी समाजाच्या 12,500 पदं आहे, तर त्या 12,500 पदांच्या या ठिकाणी संपूर्ण डिपार्टमेंटला जे काही सचिव आहे, अप्पर सचिव आहे मंत्रालय, तर त्यांना तशाच सूचना या ठिकाणी बघा देण्यात आल्या आहे की लवकरात लवकर जी काही पदभरती आहे आदिवासी समाजाच्या 12,500 पदाची पदभरती करण्याबाबत अशा देखील इथं सूचना आहे. आणि हे जे पत्र आहे, तर सामान्य प्रशासन विभागाचे जे उपसचिव सर आहे खडसे सर, तर त्यांच्या सिग्नेचरने इथे बघा काढलेलं आहे. आता जी काही अपेक्षा आहे, तर ती म्हणजे इथं सांगितल्याप्रमाणे जो 21/12/2019 आणि 14/12/2022च्या शासन निर्णयानुसार आपल्या विभागांतर्गत अद्यापही पदभरती या ठिकाणी बघा कार्यवाही केली नसल्यास ती विनाविलंब
तात्काळ ह्या ठिकाणी सुरू करावी अशी या ठिकाणी बघा विनंती करण्यात आली आहे. म्हणजे जो महत्त्वाचा 14/12/2022 आणि 21/12/2019 हा जे महत्त्वाचा शासन निर्णय आहे तर ते निर्णय आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन या ठिकाणी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे, तेथे जाऊन तुम्ही बघू शकता. तर इथं जो काही म्हटल्याप्रमाणे विनाविलंब आणि तात्काळ सध्या बघा सुरू करायची आहे अशा संदर्भात सध्या जे काही संदीप धुर्वे सरांच्या जे काही निवेदनाला इथं कुठंतरी बघा यश आलेलं आहे आणि ते आपल्यासाठी गुड न्यूज असणार आहे. तर आता समोर जी काही आचारसंहिता डोळ्यासमोर ठेवून बघा लवकरात लवकर कशा पद्धतीने भरती करता येईल तर त्या दृष्टीने देखील बघा इथे सध्या प्रशासन विचारशील आहे आणि जे काही सकारात्मक आपल्याला दिसून येत आहे. तर लवकरात लवकर आता पुढील जी काही कार्यवाही आहे जाहिराती येण्यासंदर्भात तर ती जाहिराती बघा येऊन धडकणार आहे. तर अशा पद्धतीने सध्या जी काही पुढील प्रक्रिया असणार आहे तर ती बघा त्याला गती त्या ठिकाणी येईल. कारण जो काही मुद्दा आहे तर तो ह्या ठिकाणी वेगवेगळे वृत्तपत्र असेल, वेगवेगळ्या वाहिनी असेल तर त्यांच्यामध्ये सध्या बघा धरून ठेवला आहे आणि लवकरात लवकर कशा पद्धतीने आदिवासी समाजाच्या 12,500 पदांची जाहिराती लवकरात लवकर ह्या ठिकाणी येईल तर त्याच्यावरती सध्या बघा सर्वांचं नजर असणार आहे. तर ह्या ठिकाणी महत्त्वाचं जे काही आदेश होता तर तो आदेश इथं देण्यात आला आहे आणि एकंदरीत आता जाहिरात जी आहे ते प्रत्येक विभागाने ह्या ठिकाणी बघा लवकरात लवकर काढून ज्या 12,500 पदांची आदिवासी समाजाच्या जाहिराती आहे आणि त्याच्यामध्ये बघा एवढे जे काही उमेदवार आहे तर ते त्यांना त्या ठिकाणी न्याय हा निश्चितच मिळणार आहे. तर सध्या बघा चिंता करायचे कारण नाही. तर ही जी जाहिरात आहे तर ती बघा लवकरात लवकर येईल आणि जे सध्या ह्याच्यामध्ये पात्र उमेदवार आहे तर त्यांनी बघा सध्या ह्या ठिकाणी जे काही अभ्यास असेल स्टडी असेल तर तो करा. कारण परीक्षा जी आहे ती फास्टमध्ये ह्या ठिकाणी एकंदरीत होऊ शकते आणि संपूर्ण जी काही पदभरती आहे तर ती पदभरती आचारसंहिता लागण्या अगोदर इथं बघा सांगितल्याप्रमाणे का आचारसंहिता लागण्या अगोदर सध्या पदभरती ही होऊ शकते एकंदरीत. कारण इथे जे सांगितलेलं आहे तर त्यानुसार सध्या ती 12,500 पदांची जी काही भरतीचा मार्ग जो आहे तर तो सध्या बघा मोकळा झाला आहे आणि पुढील कार्यवाही लवकरात लवकर त्या ठिकाणी होणे अपेक्षित आहे. तर सध्या तरी अतिशय ही महत्त्वाची आणि गुड न्यूज म्हणता येईल. तर अशी एक लेटेस्ट अपडेट होती आजची. अपडेट जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट वेळोवेळी आम्ही देत जाऊ. तर भेटू आपण एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.